नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजयन जी अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती बघा या ठिकाणी शिपाई आणि हमाल या पदाचा या ठिकाणी संपूर्ण पेपर घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एकूण 30 प्रश्न आहेत आणि एकूण 30 गुण आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बघा असेच बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे, भारतातील सर्वात पूर्वेकडील राज्य कोणतं आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, भारतामध्ये बघा सर्वात पूर्वेकडील राज्य म्हणजे अरुणाचल प्रदेश. बघा हे भारतामधलं सर्वात पूर्वेकडील राज्य आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे, जगामधला सर्वात मोठा खंड कोणता आहे? जगामधला सर्वात मोठा खंड कोणता असेल? तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील आशिया. बघा हा जगामधला सर्वात मोठा खंड आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे, दक्षिण आफ्रिका या देशाची राजधानी कोणती आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, दक्षिण आफ्रिका देशाची राजधानी विद्यार्थी मित्रांनो प्रिटोरिया दक्षिण आफ्रिकेची राजधानी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारला आहे, कोणत्या देशाबरोबर भारताची सर्वात जास्त सीमारेषा आहे? बघा कोणत्या एका देशाबरोबर भारताची सर्वात जास्त सीमारेषा आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, तर बांगलादेशाबरोबर भारताची सर्वात जास्त सीमारेषा आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारला आहे, लाल रंगाचा ग्रह म्हणजेच खालीलपैकी कोणता ग्रह होय? लाल रंगाचा ग्रह म्हणजे कोणता ग्रह असेल? तर मंगळ बघा ग्रह विद्यार्थी मित्रांनो लाल रंगाचा ग्रह आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारला आहे, खालीलपैकी कोणत्या वायूला मार्श गॅस असे म्हणतात? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, मार्श गॅस कोणत्या वायूला म्हणतात? तर याचं योग्य उत्तर काय असेल, मिथेन बघा या वायूला मार्श गॅस असे म्हणतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, भारतामध्ये प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर कोणते आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, भारतामध्ये बघा प्रथम क्रमांकाचं औद्योगिक शहर म्हणजे मुंबई बघा हे शहर भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं औद्योगिक शहर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, यक्षगान. यक्षगान बघा हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, यक्षगान बघा हा नृत्य प्रकार कर्नाटक या राज्याचा नृत्य प्रकार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा काय विचारला आहे, संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणत्या सभागृहाला म्हणतात? संसदेचे बघा कनिष्ठ सभागृह असे लोकसभेला म्हणतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा, विशाखा हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा काव्यसंग्रह आहे? योग्य उत्तर काय असेल, विशाखा बघा हा काव्यसंग्रह कोणाचा होता? कुसुमाग्रजांचा होता, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि हमाल या पदासाठी बघा असेच महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 बघा काय विचारलं, जोगचा धबधबा कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, जोगचा बघा धबधबा हा शरावती नदीवरचा धबधबा आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा काय विचारलं, भारतामधली सर्वात लांब हिमनदी कोणती आहे? भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती असेल? सियाचीन. बघा सियाचीन ही नदी जम्मू काश्मीर राज्यामध्ये नदी आहे, तर सियाचीन ही नदी भारतामधली सर्वात लांब हिमनदी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणारी संस्था कोणती आहे? बघा योग्य उत्तर काय असेल, शेअर बाजारावर नियंत्रण बघा ठेवणारी संस्था कोणती असेल? सेबी बघा ही संस्था शेअर बाजारावर नियंत्रण ठेवत असते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय, भारतामधलं पहिलं कार्बनमुक्त राज्य कोणतं आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, भारतामधले पहिले कार्बनमुक्त राज्य म्हणजे
हिमाचल प्रदेश हे राज्य भारतामधलं पहिलं कार्बन मुक्त राज्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? बघा भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता असेल? बघा हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघूयात. दिशा ओळखण्यासाठी जहाजावर खालीलपैकी कोणते यंत्र असते? दिशा बघा ओळखण्यासाठी जहाजावर कोणते यंत्र असते? हो काय यंत्र असते? म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला आहे. भारतामध्ये सर्वात लांब धरण कोणतं आहे? भारतातील सर्वात लांब धरण खालीलपैकी कोणतं धरण आहे? तर विद्यार्थी मित्र बघा हिराकुंड हे धरण भारतामधलं सर्वात लांब धरण आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूया. मानवाच्या रक्तामध्ये आढळणारा घटक कोणता घटक असतो? मानवाच्या रक्तामध्ये आढळणारा घटक कोणता असतो? हिमोग्लोबिन असतो रक्तामध्ये. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा पानिपत बघा हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो पानिपत बघा हे ठिकाण हरियाणा राज्यामधलं ठिकाण आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. ज्वारीचे कोठार असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? बघा ज्वारीचे कोठार असे आपण कोणत्या जिल्ह्याला म्हणतो? तर सोलापूर बघा या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा या ठिकाणी काय विचारलं? कोसला. कोसला बघा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? कोसला बघा या कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडे कोसला या कादंबरीचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. जगामध्ये सर्वात मोठे वाळवंट कोणतं आहे? जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणतं असेल? तर सहारा वाळवंट बघा जगामधले सर्वात मोठे वाळवंट आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता असेल? बघा शेकरू महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी काय आहे? बघा योग्य उत्तर काय असेल? पंडित जवाहरलाल नेहरू बघा यांच्या समाधीस्थळाचं नाव हे शांतिवन होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? वैयक्तिक सत्याग्रहाचे बघा पहिले सत्याग्रही हे विनोबा भावे होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. काच बनवण्यासाठी आवश्यक असणारा घटक कोणता असतो? काच बघा बनवण्यासाठी आवश्यक असणारा घटक कोणता असतो? बघा योग्य उत्तर काय असेल? बघा काच बनवण्यासाठी आवश्यक असणारा घटक म्हणजे वाळू हा घटक असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. भारतामध्ये विचारले इंग्रजी शिक्षणाचा पाया खालीलपैकी कोणी घातला होता? भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला होता? तर याचं योग्य उत्तर काय असेल? लॉर्ड मेकॉले बघा यांनी भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया त्यांनी घातला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. महाराष्ट्र राज्यामध्ये आढळणारी मृदा कोणती मृदा आहे? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती असेल? रेगूर बघा ही मृदा महाराष्ट्र राज्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी मृदा आहे. प्रश्न क्रमांक 29. चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? बघा चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती असेल? बघा Ag. Ag बघा काय आहे? चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. Au काय आहे? सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. बघा लोखंडाची काय आहे? Fe. बघा प्रश्न क्रमांक पुढचा. टिपेश्वर बघा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा टिपेश्वर बघा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा टिपेश्वर हे अभयारण्य यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. आवाजाची तीव्रता मोजण्याचं एकक कोणतं आहे? आवाजाची तीव्रता मोजण्याचं एकक कोणतं एकक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199
फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.